हॅलो, आज माझा डे 9चा ब्लॉग आहे आणि आता माझ्या इकडे ना संध्याकाळचे 4:30 वगैरे वाजलेले आहे. तर सगळ्यात प्रथम माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं ना मागे पूर्ण पाऊस आहे, म्हणजे सगळं बघितलं नाही सगळा पाऊस आहे. बघायला गेलं तर पाऊस आहे. मला त्याची आता अंधारात भिजलं की सगळ्या बिल्डिंग वगैरे सगळ्या भिजलेल्या आहेत. तुमच्या लक्षात येत असं बघितल्यानंतर की पूर्ण पाऊस येतो. असं वाटतंय की आता काही खरं नाही. पण हा पावसाळ्याचा पाऊस सुरू झाला आता. तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये काही पाऊस येत नव्हता. हा आता मे 20 तारखेला 22 तारखेला ना पाऊस नव्हता. म्हणजे उन्हाळ्यात पण काही एवढा पाऊस पडला नाही. पण आत्ता इथं खूप पाऊस पडायला आजच आला आता. आणि वातावरण एकदम जबरदस्त झालं. मी बघायचं थोडंसं अंधारातलं रेकॉर्डिंग केलेलं आहे पावसाचं. पण आता पूर्णपणे ठरलेला पाऊस म्हणजे पूर्ण असं जोराचं पडतो. सगळं अंधार 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 एकदम अंधार आहे. आता इथे बघितलं ना सगळं जबरदस्त. मगाशी भरलेले जेवढे ढग होते ना समोरचं दिसायचं बंद झालेलं आहे. आणि विजा पण चमकायला लागलेली आहे. पाऊस बघितला की नाही एकदम भारी वाटायला लागते. आता काय शाळा वगैरे काहीच नाही आहे. पण आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा वाटायचं की शाळा सुरू झाल्या की म्हणजे आता असा पाऊस आला ना ह्या वेळेचा, म्हणजे आता मेची सुट्टी असते पण आत्ता पाऊस सुरू झाला समजा तर असं वाटतं की अरे पाऊस सुरू झाला आता शाळा सुरू होणार आहे. म्हणजे कसं मे महिन्यातली जी सुट्टी असते की नाही तिचा अर्धा आनंद जातो. पण शाळा सुरू व्हायची एक चाऊल पण असते. त्यासोबत पावसाचा सुद्धा एक आनंद असतो, तो वेगळाच असतो. मी काय कधी शाळेच्या पहिल्या दिवशी काय लगेच शाळेला कधी गेलेली नाही आहे. कारण मला असं वाटायचं अरे एवढ्या लवकर शाळा कशाला सुरू होती काय सुरू असतो असं वाटायचं. पण आता ते दिवस आठवलं की वाटते हे मुलं असं बघितलेलं खाली. आणि आता तर शाळेचा पॅटर्न पण वेगळा. आता मुलांना वगैरे बघितलं ना की वाटायला लागतं की आताच्या मुलांचं खूप भारी आहे. आमच्या वेळी अगदी जून 6 म्हणजे 6ला शाळा सुरू व्हायची. शाळा सुरू झालं की ते नवीन वह्या पुस्तकं. हा पाऊस खूप हे वाटायचा. मे मध्ये आलेला पाऊस अंदाज लागून जायचा की शाळा सुरू होणार आहे आपलं. मजा असायची तेव्हा पण. आणि आमच्या शाळेत खूप मजा यायची. आमच्या शाळेत भरपूर अशी नारळाची झाडं वगैरे होती ना, तर ती खूप सुंदर सुंदर होतं. म्हणजे ते असं वातावरण जबरदस्त असायचं तिथलं. आम्ही काही मराठी शाळेतच शिकलो गावाकडे, त्यामुळे शाळेचा तो वेगळाच अनुभव होता. आणि ते दिवस आता काही परत भेटत नाही. आता ते सगळं वेगळंच झालेलं आहे. आणि आता आपण बघा तुम्हाला दिसत असेल सगळं भरलेलं आहे. सगळं वातावरणात पूर्ण पाऊस आहे. मला जसा पाऊस आवडला. आता मी थोडंसं आता 4-4:30 टायमिंग आहे, त्याच्यामुळे आता मी जाणार आहे चहा प्यायला. इथं आमच्या इथल्या सोसायटीतल्या लोकांचे येण्या जाण्याचं हे चालू आहे. पाऊस पडला की खरं आता उष्णता पण येणार आहे. एक खतरनाक आहे. तर पक्ष्यांची पण इकडे तिकडे हालचाल असते ती सगळी सुरू झालेली आहे. तर गेटवर काय कोणी सिक्युरिटी नाही आहे. बहुधा गाडीवाले हॉर्न द्यायला लागले. आणि इथं बघितलं तर ह्यांचं काय चाललंय हे, हा ह्यांचा डॉग बहुधा पळून चाललाय वाटतं इकडे. हा मुलगा अजून इथे पळापळ चालली आहे. हा आमच्या इकडच्या सोसायटीतला डॉग, तो काही त्याचं ऐकत नाही आहे, काहीच नाही आहे.
त्या दोघांचं काहीतरी पावसात निराळच चालू आहे पळापळ. आता त्याला नसेल जायचं, तो पण आनंद घ्यायला लागला पावसाचा. भारी आहे, त्याला नाही पळून जायचं, त्याला जायचं बरं वाटतं.